सविस्तर आणि आज काय विशेषच्या माध्यमातून पहिली बातमी न्यू इयर सेलिब्रेशनची आहे। कारण पर्यटन स्थळांवरती आता सेलिब्रेशनसाठी मोठी गर्दी झाली आहे। कसं आहे न्यू इयर सेलिब्रेशन मूड आपण पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये। दुसरी बातमी तितकीच महत्त्वाची आहे कारण शिमल्यात होणाऱ्या बर्फवृष्टी संदर्भातली ही बातमी आहे। शिमल्यात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, रस्ते निसरडे झालेले आहेत, अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। नेमकं कसं वातावरण आहे शिमल्यात आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून बघायचंय। तिसरी बातमी आहे प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादासंदर्भातली। प्राजक्ता माळी आता नेमकं काय करणार, नेमकी काय पावलं उचलणार हे आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून सध्या बघायचंय। तर या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून सविस्तर घ्यायचा आहे। आणि या संदर्भातल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान पद्धतीने टॉप 50 मध्ये। शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होती, असं असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली, रस्ते निसरडे झाले, गाड्यांचे अपघात वाढले, अनेक रस्ते बर्फानं झाकलेत, त्यामुळे वाहनांची वाहतूक ठप्प आहे। स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा आता दिलाय। काश्मीर खोऱ्यामध्ये अधिकांश भागात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं। हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली आहे। बर्फवृष्टी प्रचंड होती, त्यामुळे जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झालेला होता। भारत नेपाळ सीमेवरती हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत। उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत। हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत आणि या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे। खारघर परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली। काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा जाणवतोय। विशेष म्हणजे धुक्यामुळे आता वाहन चालकांना दिवसाही वाहनांचे दिवे सुरू ठेवून मार्गक्रमण करावं लागतंय। पोल्युशन मॉनिटरिंग सिस्टीमच्या अहवालानुसार हवेत प्रदूषण पातळी वाढली आहे। मुंबई आणि उपनगरांमधली हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे। मुंबईमध्ये सर्वत्र धुक्याचं साम्राज्य आहे, त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। प्रदूषणामुळे मुंबईमध्ये दृश्यमानता घटली आहे। हे प्रदूषण रोखण्यासाठी MMRD आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। नरिमन पॉइंट या परिसरात प्रशासकीय इमारतींना विधान भवन मेट्रो 3 स्थानकासोबत जोडणाऱ्या बोगद्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। 306 मीटर लांब बोगद्याच्या बांधकामासाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च होणार असल्याचं म्हटलं जातंय। हा प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास MMRCL ला आहे। वर्षाखेरच्या कालावधीमध्ये प्रचंड गर्दीच्या अपेक्षेने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवरती प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले। प्लॅटफॉर्मवरती होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन आणि स्थानक परिसरामध्ये प्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करणं हे या निर्बंधांचं उद्दिष्ट आहे। पुणे पालिकेकडून शहरातील बांधकामांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं बंधनकारक करण्यात आले। त्यासाठीचे टँकर नागरिकांच्या लक्षात यावे या हेतूने सर्व टँकर्सला हिरवा रंग आणि STPचं पाणी असं लिहिणं बंधनकारक आहे। ज्या टँकरला हिरवा रंग असेल त्यांनाच पाणी द्यावं असे आदेशही देण्यात आलेले आहेत। धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार आणि अदानी समूहाच्या संयुक्त भागीदारीमध्ये DRPPL नावाची कंपनी स्थापन झाली आहे। मात्र आता अचानक या कंपनीचं नाव बदलण्यात आलंय। DRPPL ऐवजी आता या कंपनीचं नाव NMDPL असं करण्यात आलेलं आहे। मालमत्ता कर भरण्यासाठी 2 दिवस शिल्लक आहे। वर्षाअखेरीस हा कर भरा नाहीतर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल। हा इशारा आता मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागानं मालमत्ताधारकांना दिलाय।
उल्हासनगर शांतीनगर भागात एका युवकाची गळा चिरून निर्गुण हत्या झाली आहे. पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेला यश आलं. त्यांच्याकडून 7 दुचाकी देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत. परतूर पोलिसांनी 8 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या. नाकाबंदीजवळ एक इसम काळ्या रंगाची विनाक्रमांकाची बुलेट घेऊन पकडला. त्यानंतर त्याच्याच घरी विक्रीसाठी चोरून आणलेल्या 8 मोटरसायकली सापडल्या. उरणदिघोडे या बस स्थानकाजवळ शोरमा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा झाली. तर अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या या व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी ही मागणी रहिवाशांनी केली आहे. पनवेल करणारा अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे. 2024 मध्ये 75,000 नागरिकांनी करणारा पक्षी अभयारण्याला भेट दिली. विशेष म्हणजे करणारा किल्ला गिर्यारोहकांच्याही पसंतीस असून ट्रेकर्सची संख्या वाढते आहे. जोगेश्वरी पूर्वच्या सर्वोदय नगर आणि म्हाडा कॉलनी परिसरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. कुत्र्यांना बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. मुंबईमधील रसिकांसाठी खास असलेलं आणि 1973 साली सुरू असलेलं चंदन सिनेमा चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेलंय. 46 वर्ष अनेक गाजलेल्या चित्रपटांचा साक्षीदार ठरलेलं हे चित्रपटगृह 2019 साली बंद झालं. त्याचा प्रवास आता अधिकृतपणे संपुष्टात आलाय. महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा 21वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव 10 ते 16 जानेवारी 2025 ला मुंबई ठाणे या ठिकाणी आयोजित केला जाईल. महोत्सवामध्ये निवडलेले 61 चित्रपट मूव्ही मॅक्स, अंधेरी, सायन आणि ठाणे या ठिकाणी दाखवले जातील. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी परिसरातील 70% रिसॉर्ट्स हे बुक झाले. सर्वात जास्त पर्यटक मुंबईमधून पालघरला जात आहे. त्यामुळे पर्यटकांच्या पसंतीच्या पदार्थांची व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. व्यवसायाच्या दृष्टीने पालघरच्या अर्थकारणाला सुद्धा गती येणार आहे. तिकडे श्रीनगरमध्येही जोरदार बर्फवृष्टी होते. त्यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली. विमानं बर्फाच्या चादरीत लपून गेल्या. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू झालेलं दिसतंय. श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत. त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. बर्फवृष्टीमध्ये 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत. दक्षिण कोरिया या ठिकाणच्या विमान दुर्घटनेमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला. लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरलंय आणि यामुळे मोठा अपघात झालेला आहे. शिमलामध्ये रस्ते निसरडे झाले. गाड्यांचा अपघात झालेला आहे. गाड्या बर्फावरून घसरत आहेत. जीव वाचवण्यासाठी गाडी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते. अगदी प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसते. अनेक व्हिडिओज या संदर्भातले समोर आलेले आहेत. दोन 2024 हे वर्ष सरतंय आणि वीकेंडच्या निमित्तानं अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले. नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी गर्दी केली. पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुणेकरांचा समावेश दिसतोय. पुण्यासह मुंबईमध्ये सीएनजीचे दर वाढले. पुण्यात सीएनजीचे दर ₹1.10 वाढले, तर मुंबईमध्ये ₹1 दरवाढ झाली. अवघ्या 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडून ही दरवाढ करण्यात आली आहे.
यानंतर एक मोठी बातमी आहे, कारण अभिनेत्री प्राजक्ता माळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी ही मागणी प्राजक्ता माळे हिनं केलेली आहे. मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. कोणताही आधार नसताना बदनामी केल्याचा आरोप प्राजक्ता माळेनं सुरेश धस यांच्यावर केलाय. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे आणि आज ती फडणवीसांची सुद्धा भेट घेणार असल्याचं कळत आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता प्राजक्ता माळी आक्रमक झाली असल्याचं बघायला मिळत आहे. सुरेश धस यांनी माफी मागावी असं प्राजक्ता माळीचं म्हणणं आहे. मात्र माफी मागण्यास सुरेश धस यांनी नकार दिलाय. महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे. त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे. उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे. त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे. आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन. आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन. तर समस्त महिलांसाठी मी पाऊल उचलणार आणि सुरेश धस यांनी माफी मागायलाच हवी, कारण कोणतंही कारण नसताना माझी बदनामी करण्यात आली आहे असं यावेळेस प्राजक्ता माळीनं म्हटलंय. आणि यानंतर पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मध्ये. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला. मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरला. सरपंच हत्येप्रकरणी आता वाल्मिक कराडला अटक करा. जोपर्यंत हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा ही मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. आदरणीय संभाजीराजे मनोजदादा जरांगे पाटील, माझ्या वडिलांचं बलिदान हे वाया जाऊ देऊ नका. तुम्ही सदैव माझ्या पाठीमागे उभे राहा असं म्हणत संतोष देशमुख यांची मुलगी आक्रोश मोर्चावेळी भावूक झाली आहे. मावळीला सूर्य पुन्हा दिसेल, मात्र माझे वडील मला पुन्हा दिसणार नाहीये असंही वैभवी देशमुख हिने म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी जोरदार घणाघात केलाय. वाल्मिक कराड याच्या घरी पैसे गेल्याशिवाय कोणतीच फाईल मंजूर होत नाही असं ते म्हणाले. करुण कहाणी ही आमच्या बीड जिल्ह्याची आहे, तर करुणा कहाणी वेगळीच आहे असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. आमदार सुरेश धस यांनी आता मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या आक्रोश मोर्चातून टीका केली. तुम्ही संभाजीनगरच्या एअरपोर्टवर उतरून गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गेले, मग सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना का तुम्ही भेटले नाही हा सवाल धस यांनी पंकजा मुंडे यांना केलाय. सरपंच हत्या प्रकरणावरून भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले. आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय. येथे गोलीमार भेजे में हीच भाषा चालते असा आरोप धस यांनी केलाय. सरपंच हत्येप्रकरणी मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात ज्यांची नावं आली कुणीही असोत त्यांना अटक करा ही मागणी जरांगेंनी केली आहे. असे हल्ले होऊ शकतात, धाडसीपणा उत्तर द्या असं आवाहन जरांगेंनी केलं आहे. सरपंच हत्या प्रकरण आणि आक्रोश मोर्चावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बीडच्या लोकांची मनस्थिती अस्वस्थ करणारी अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. एका अज्ञातानं फोन करून माहिती दिल्याचं दमानी यांनी म्हटलं. अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळेस त्यांनी आरोपींच्या हत्येचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिपही ऐकवली. सरपंच देशमुख प्रकरणी अंजली दमानी यांचा बोलविता धनी कोण असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी केला. पोलीस तपास सुरू असताना अशी वक्तव्य नेमकी का हा सवालही सदावर्तेंनी विचारला.
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी आता फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, हे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेले आहेत. तर सीआयडीच्या प्रमुखांना फडणवीसांनी हे आदेश दिले. बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आले तशा सर्वांचे परवाने रद्द करा, हे देखील फडणवीसांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सांगितलंय. प्रकाश आंबेडकर यांनी परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत द्यावी अशी मागणी आता आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं व्हॉट्सअप चॅट सध्या व्हायरल होतीये. उद्याचा मसाला रेडी ठेव असा चॅटमध्ये उल्लेख आहे. ही चॅट व्हायरल होता जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करत चॅट आपलं असल्याचं सिद्ध करा, हे चॅलेंज जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. मालवणीमध्ये कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आलेले आहे. तर 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीनं पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी सुद्धा दिली. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांसह दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. जालना शहरातल्या जुना मोंढा भागामध्ये एका व्यापाऱ्याची 12.5 लाखांची बॅग लंपास झाली आहे. 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केलेली आहे. याशिवाय त्यांना लुबाडले. घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यवतमाळ शहरातील बस स्थानक ते LIC चौक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलाय. मात्र स्थानिक निर्माणाधीन रस्त्यावरून ये जा करताय. ही गर्दी रोज वाढते, त्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय लष्करानं पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारलाय. नुकतंच या पुतळ्याचं अनावरण झालंय. चीन बरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेजवळच्या पँगॉंग तलावाच्या किनाऱ्यावर 14,300 फूट उंचीवरती हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. खानदेशातील 3 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. काही ठिकाणी जोरदार पावसानं शेतातील बांध फुटून पाणी शेताबाहेर आलंय. या पावसामुळे केळी, गहू, हरभरा आणि मका यासह अन्य पिकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. अकोल्यामध्ये रब्बीतील हरभरा हे पीक फुलरावस्था आणि घाटे धरणाच्या स्थितीत आहे. त्यातच आता अवकाळी पाऊस कोसळलाय. हरभरा पीक संकटात आहे. पाऊस याशिवाय ढगाळ वातावरण यामुळे हरभऱ्यात अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडले. त्यावेळेस शेतात दुसरे पीक असल्यामुळे आपल्याला हा टाइम साधणे शक्य होते. जळगावमधली भरीत वांग्याची आवक विविध बाजारांमध्ये वाढतीये. बाजारात शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये असा दर मिळतोय. यंदा भरीतची वांगी पिकाला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे उत्पादन वेळेत आणि जोमात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन घेतलं जातं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. यंदा जवळपास 1 लाख हेक्टरवर तूर क्षेत्र पोहोचलंय. 99,017 हेक्टरवरती तुरीची पेरणी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळी तर हरभऱ्यावर कीड रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठांमध्ये बेदाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाली. त्यामुळे बेदाण्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून बेदाण्याचे दर प्रति किलो 20 रुपयांनी वाढले आहेत. इंदापूर तालुक्यातील द्राक्षाची परदेशातील ग्राहकांना चांगलीच भुरळ पडली आहे. तालुक्यातून जम्बो द्राक्षांची निर्यात होते आणि यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यांसारख्या देशात येथील द्राक्षाची सर्वात जास्त निर्यात होते.
सुरेश धस यांचं विधान हे चारित्र्यावर शिंतोडे उडवणारं विधान नाही. धसांचं स्टेटमेंट मला स्पष्ट आणि सरळ वाटतंय. पुरावा असल्याशिवाय समोर येऊ नये अशी प्रतिक्रिया सुरेश धस आणि प्राजक्त माळी वादावर अमोल कोल्हे यांनी दिली आहे. सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी ही मागणी अभिनेत्री प्राजक्त माळी हिनं केली आहे. धस यांच्या वक्तव्याची प्राजक्त माळीनं महिला आयोगात तक्रार दिली आहे. तर या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी प्राजक्तानं केली आहे. कथित ईव्हीएम घोटाळ्यावर आज पुण्यात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. शरद पवार देखील चर्चासत्राला उपस्थित राहणार आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यावेळेस उपस्थित राहतील. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून घोटाळ्यांचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलं जाणार आहे. दरम्यान प्राजक्ता माळी हिच्या आरोपांवर सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं. प्राजक्ता माळीने माझं स्टेटमेंट पुन्हा पाहावं. मी काही चुकीचं बोललेलोच नाहीये. सरपंच हत्या प्रकरणातून लक्ष हटवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असं सुरेश धस म्हणाले.